नमस्कार. विज्ञानयात्री होमी नुसेरवानजी सेठना यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री होमी नुसेरवानजी सेठना हे भारतीय अणुवैज्ञानिक व रासायनिक अभियंता होते. भारताने पोखरण येथे 1974मध्ये अणुचाचणी घेतली तेव्हा ते भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. भारताच्या शांततामय अणुऊर्जा कार्यक्रमामधील अणुभट्ट्या आणि अणुऊर्जा संयंत्रे उभारण्याच्या कार्यातील ते प्रमुख व महत्त्वाचे वैज्ञानिक होते. भारतीय अणुशास्त्रज्ञ होमी नुसेरवानजी सेठना यांचा जन्म दिनांक 24 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई तत्कालीन बॉम्बे येथे एका सधन पारशी कुटुंबात झाला. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून त्यांनी BSc, BBSc, टेक या पदव्या संपादन केल्या. सन 1946मध्ये त्यांनी अमेरिकेतील ॲन आर्बोर येथील मिशिगन विद्यापीठातून रासायनिक अभियांत्रिकीची MSc पदवी मिळवली. त्यानंतर काही काळ त्यांनी इंग्लंडमध्ये इम्पिरियल केमिकल इंडस्ट्री या कंपनीत अणुसंशोधन विभागात वैज्ञानिक म्हणून काम केले. इंग्लंडमधील इम्पिरियल केमिकल इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केल्यावर स्वदेशात मातृभूमीच्या उद्धरणार्थ काम करण्यासाठी डॉक्टर भाभा यांनी त्यांना भारतात बोलावले. सन 1949मध्ये भाभांच्या या सादेश प्रतिसाद देऊन ते भारतात परतले. डॉक्टर भाभांनी त्यांना केरळ येथील अल्वाये प्रकल्पाचे प्रमुख नेमले. ही भारतातील आण्विक पदार्थांच्या गवेषणाची सुरुवात होती. केरळमधील अल्वाये येथे मोनोसाइट वाळूतून विरल मृत्तिका नावाने ओळखण्यात येणारी धातुरूप मूलद्रव्ये अलग करण्यासाठी थोरियम धातू निष्कर्षण संयंत्र उभारण्यात आले. या उभारणीमध्ये सर्व तांत्रिक जबाबदारी सेठना यांच्याकडे सोपवण्यात आली होती. अल्वायेच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर प्रक्रिया करून विरल मृदा आणि थोरियम युरेनियम सहत खनिज निराळे करण्याच्या प्रक्रिया या संयंत्रात केली जाते. नंतर सन 1955मध्ये त्यांनी ट्रॉम्बे येथे थोरियम नायट्रेट आणि युरेनियमचे सहत खनिज निर्माण करणारे संयंत्र स्थापन केले. त्यांच्याच देखरेखीखाली सन 1959मध्ये अणुकेंद्रिकीय दर्जाच्या शुद्धतेचे युरेनियम निर्माण करण्यासाठी धात्विक युरेनियम संयंत्र सुरू करण्यात आले. याच कारखान्यात निर्माण झालेली युरेनियम पुढे सायरस अणुभट्टीत इंधन म्हणून वापरण्यात आले. या संयंत्रास कच्चा माल पुरवण्याकरता टाटानगर नजीक जादूगुडा येथे निम्न गुणवत्तेच्या युरेनियम खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी युरेनियम मिल कार्यान्वित करण्यात आली. याच संयंत्राने मग संशोधन आणि वीज निर्मितीच्या अणुभट्ट्यांना इंधन पुरविले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मग युरेनियमच्या समृद्धीकरणाचा एनरिचमेंटचा अभ्यास करण्यासाठी प्राथमिक पावले उचलण्यात आली. जड पाणी निर्मिती प्रक्रिया आणि इतर समस्थानिकांच्या पृथक्करणाच्या विकास कामांना त्यांनी सुरुवात केली. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या त्यांच्या ख्यातीमुळे सन 1956 ते सन 1958 या सायरस अणुभट्टी उभारण्याच्या काळात त्यांना त्या प्रकल्पाचे व्यवस्थापक नियुक्त करण्यात आले. ते संचालक असतानाच ध्रुव अणुभट्टीची उभारणीही सुरू करण्यात आली होती. नोव्हेंबर 1954मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका परिषदेत सेठना यांनी युरेनियम व थोरियम निष्कर्षण आणि शुद्धीकरण या शीर्षकाचा एक शोध निबंध वाचला. सन 1948मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाल्यापासून गेल्या 5 वर्षात फारशी प्रगती झाली नाही अशा प्रकारच्या विस्तृत प्रमाणात होत असलेल्या टीकेस उत्तर म्हणून ही परिषद आयोजित करण्यात आली होती. भारतीय विरल मृदा पेढी त्यावेळी दर साल 1500 टन मोनोसाइटवर प्रक्रिया करत होती. शिवाय ही क्षमता दुप्पट करणाऱ्या योजनेही तरतूद होती. उपस्थित प्रतिनिधीमध्ये असलेले अनेक उत्कृष्ट शास्त्रज्ञ, उद्योजक आणि मंत्र्यांच्या लक्षात आले की अणुऊर्जेच्या अभिनव क्षेत्रातील भावी तंत्र आणि विज्ञान विकासाची ही केवळ एक झलक आहे. सेठना यांनी जिनिव्हा येथील अणुऊर्जेच्या शांततामय वापरावरील सन 1955 सालच्या पहिल्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. सन 1958च्या दुसऱ्या जिनिव्हा परिषदेचे ते उप सरसचिव होते. आज ज्याला आपण भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणतो त्या ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटमध्ये
ते सन 1959मध्ये मुख्य वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. मुंबई येथे प्लुटोनियम संयंत्र उभारण्याचा निर्णय भारताने घेतला होता. या संयंत्राचे पूर्ण अभिकल्पन भारतीय वैज्ञानिकांनी केला. तसेच हे संयंत्र उभारण्याचे सर्व कामही भारतीय अभियंत्यांनी केले. होमी सेठना यांनी प्रकल्प अभियंता म्हणून या सर्व कामावर देखरेख ठेवली होती. हा प्रकल्प सन 1964मध्ये सुरू झाला. त्याआधी सन 1956 ते सन 1958मध्ये या दरम्यान ते कॅनडा इंडिया रिॲक्टर सायरस या 40 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीचे प्रकल्प व्यवस्थापक होते. अप्सरा अणुभट्टीचे अभिकल्पन करणाऱ्या समितीचेही ते सदस्य होते. त्या तरण तलावात प्रकारची ती भारतातील पहिलीच अणुभट्टी होती. भारतातील पहिल्या प्लुटोनियम कारखान्याचे अभिकल्पन आणि उभारणीही त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली. सन 1966मध्ये होमी भाभांच्या आकस्मिक निधनानंतर सेठना भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक झाले. सन 1966 ते सन 1972 दरम्यान ते या पदावर होते. अणुऊर्जा विभागाशी निगडीत सर्व विषयावर संशोधन करणाऱ्या या केंद्राची त्यांच्या काळात चांगलीच भरभराट झाली. सन 1971मध्ये विक्रम साराभाईंच्या आकस्मिक निधनानंतर ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. सन 1983पर्यंत ते या पदावर होते. या काळात भारतातच तयार झालेल्या 6 अणुभट्ट्यामध्ये वीज निर्मिती सुरू झाली. अणुऊर्जा विभाग व संरक्षण विभाग यामध्ये समन्वय साधण्याचे काम सेठना यांनी जबाबदारीने आणि गोपनीयतेने बाळगून उत्तम रीतीने केले. 18 मे 1974 रोजी भारतात पोखरण येथे प्रोजेक्ट स्माइलिंग बुद्धा ही अणुकेंद्रिकीय स्फोटाची पहिली शांततामय चाचणी घेतली गेली. या चाचणीमागील मार्गदर्शक प्रेरणा सेठना यांचीच होती. सन 1974मध्ये शांततामय अणुविस्फोट प्रकल्पातील त्यांच्या या सहभागास खूप प्रसिद्धी मिळाली. या सहभागाखातर त्यांना सन 1975 साली पद्मविभूषण सन्मान देऊन गौरवण्यात आले. पोखरण 1 चाचणीच्या दिवशी सेठना यांनी आपल्या सहकाऱ्यांना विचारले, जर ही चाचणी यशस्वी झाली नाही तर कुणाचा बळी दिला जाईल? त्यावर अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अय्यंगार उत्तरले, जर भौतिकशास्त्राचे नियम अपेक्षित करतील तर कुणाचाही बळी दिले जाणार नाही. या उत्तरातूनच भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास व्यक्त होतो. चाचणी यशस्वी झाली, कुणाचीही बळी देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मग सेठना यांनी सांकेतिक परिभाषेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कळविले की बुद्ध हसला. डॉक्टर सेठना यांना त्यांच्यानंतर दुसऱ्या दीर्घ लांबीचा कार्यकाळ लाभला. सन 1972 ते सन 1983 या 11 वर्षाच्या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहिले. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाच्या अनेक पैलूंचे ते पथप्रदर्शक राहिले. संपूर्ण अणुइंधन चक्रातील आण्विक पदार्थांच्या विकासात आणि उत्पादनात त्यांनी मोलाचे कार्य केले. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अणुविभागाला सल्ला देऊन मार्गदर्शन केले. अवकाश प्राप्तीनंतर त्यांनी आंध्र व्हॅली पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून जबाबदारी पत्करली. तसेच ते नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीचे कुलपतीसुद्धा होते. होमी सेठना यांना सन्मानित केलेल्या पुरस्कारांची ही यादी आहे. होमी नुसेरवानजी सेठना हे भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि रासायनिक अभियंता होते. सन 1974मध्ये पोखरण चाचणी रेंजमध्ये स्माइलिंग बुद्धा या सांकेतिक नावाने पहिली अणुचाचणी घेतली तेव्हा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. ते भारताच्या नागरी आण्विक कार्यक्रमात तसेच अणुऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामातील प्राथमिक आणि मध्यवर्ती व्यक्ती होते. सन 1991मध्ये त्यांची मुंबईचे नगरपाल म्हणून नियुक्ती झाली. भारत सरकारने 1975मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मोनोझाईट वाळूपासून दुर्मिळ मृदा वेगळे करण्यासाठी केरळ भारतातील अल्वे येथे थोरियम एक्स्ट्रॅक्शन प्लॅन्टची स्थापना करण्याची संपूर्ण तांत्रिक जबाबदारी त्यांच्याकडे होती. दिनांक 5 सप्टेंबर 2010 रोजी होमी नुसेरवानजी सेठना यांचे निधन झाले. विज्ञानातले होमी नुसेरवानजी सेठना यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विचारसंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव.
अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.